इकडे कशाला आली बोंबलायला? आली ती लंपीचा रोग घेऊ. लंपीचा रोग? ती का जनावर आहे का लंपीचा रोग? काय आणलं का बा? मी तर काय गाय वासरू काय ढोर दिसायली का तुला? अगं काय झालं? अगं माणसासारखा माणूस. अगं माल घेऊन आली मी, माल घेऊन आली? तू का कशाचा माल घेऊन आली का? जडीबुटीचा. बाप्पा बाई एकटी झाली का ग? अगं एकटी कशी येऊ? माझा माल केला घेऊन आले. मालक आहेत का? मोडक्या तोंडाची. अगं इथं आहेत का म्हणलं? तुला का बुकाला राहिलेली दिसते का? कपाळाला दिसायला तुया काय दिसायला दिसायला एवढा मोठा पुप्पू भरला. अगं म्हणलं इथं आलेत का असं म्हणलं. अगं मग इथंच आले ना. असं काय करते तुझे मालक? तू डोसकी करीत. अगं बाई तुला लय राग येतो बाई. तू राग नाही आता तर काय होईल? अगं बाई तू विदर्भातून आलीस, तुला कळायला पाहिजे आपण लोकांची इथं जातो, लोकांच्या दारात जातो. एवढा राग नाही पाहिजे बाई. मी मराठवाड्यात त्याच्याच मुळे आले. अगं मराठवाडा आहे, विदर्भ नाहीये. आपल्या मराठवाड्यात काही विकत आहे. हे इथं जरांगे पाटलाच अधिवेशन चालू आहे सगळं इथं. त्याला माहितीये भिकारी आल्यावर ते केव्हा 2 रुपये द्यायचे. असं तुझ्यासारखं चिकट नाही द्यायचं. अगं बाई तू विदर्भातलीस, काय करतो तुझा नवरा? अगं तुला ऐकायचं. अगं त्या पलीकडे गेले ते धंदा करायला गेलो. चालण्या डबे चालण्या मोडून तोडून बोंबला. काय झालं? त्या बापाला काम लागेल काय मोडक्या तोंडाचा थोबा डोळ्याच्या बाहेर नाकाच्या कानाची. शेंबूड वरीवर आली मग बोल. काय झालं का? आता ह्याचं का मोडून तोडून म्हणल्यावर काम लागेल का आपल्याला? माणसाला बोलवून येत नाही. बटू मामाच्या गिरणीवाणी एकदा बटन टाकली गुरु गुरु चालू. त्यामुळेच राग गेलं. जाऊन बसलं तर पुन्हा आलंच नाही, पिठातच बसलं. त्याला अगोदर मोडावं लागते मग मोडावं लागतील. बरोबर आहे. हा आता मी करे मग असं म्हण ना बाई. अगं मी का नाही माझ्या मालाचं वर्णन करते. वरण करण्याचं डाळ हाट का आम्हाला काय करायचं? काय सांग काय काय तुझ्याकडं? बसणार राहिला आणलं काय तर? या सगळ्या बसणाऱ्याला मावशाईला पोळी सगळं आणलं. अगं बाई बरं झालं. पण माझा नवरा लय गुणाचा. असं कस काय? मला का तुला बांधू देत नाही. केव्हा येणी घालू देत नाही. कस काय? परगावाला जाताना हे पिकेट करून जाय म्हणतोय. कशाला गेला पुचडा बांधू देऊ? कस काय? सर लिहिता पहिले तिच्या सगळंच करू नये. मोकळं बेबी कटिंग कोण बेबी कटिंग बेबी कटिंग नको त्या येण्याची कटकट नको येण्याची कटकट म्हणून केला नाटकट. लय उलारता पाहिजे नवरा. असं बरी छाटून आणली. माझ्या मालाचं गुण सांग. सांग 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 सांग. आले घेव आणि काय घे ये सारी फनी गमला बसली फुलफुल ताऱ्या वाजवणाराची मथारी त्याची म्हातारी जप करायला बसलेली. आजी आहे ना आजी. तिच्यासाठी चांगलं वस्तू आणि घेव काय घे हे सारी फनी गमला सारी फणी का मैना काळी कोट मळी गे. सारी फणी का मैना काळी कोट मळी गे. बाई 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 तू आली. हो बाई. बाई तुझ्याकडे काय काय आहे का बाई? तुला काय पाहिजे बाई? अगं काय सांगावा काय माझा पिंट्या ते बघ ना कसा बसलाय.
अगं बाई वन सावलीत बसला माझा पिंट्या. ते तुला पिंट्या अगं बाई त्याला झाली मोडशी मोडशी आणि मोडशी झाल्यामुळं ते पात्र हागायला पाहिजे. असं त्याच्यासाठी काय आहे का? अगं माझ्याजवळ औषध आहे ना. हाय हा बाई बरं झाली ना देवा घरचे उतरली बाई तू. अगं तो मला पडलं म्हणायचं ना. अगं काय सांगा बाई मोडशी झाली माझ्या बाळाला तुझ्या पिंट्याला माझ्या लेकराला. अगं औषध आहे ना. बरं झालं बाई तू आली. त्याला औषध सांग. हा औषध फक्त काय तुला सांगते ऐक. सांग सांग सांग. याला काय कर. काय करू ग बाई? शेणाने शेणभर गोट्याचं तेल पाच. ए मोडक्या तोंडाची गोट्याचं तेल माझ्या बाळाला पाजायला लावते. ए मोडक्या अगं मोडशी नीट होईल ना. मोडशी नीट होईल. मग असेच औषध देत आली का? इथून तिथून औषध देतच आले बाई. बरं माग पाहिलं का काय झालं तू? माग कशाला जाईल माणूस. शहाणे माझ्या पिंट्याला काय मारी काय? अगं एखादं चांगलं औषध दे ना असलं तर. आणि त्याने मरत का काय. पाय काय बाई काय त्या गोट्याच्या त्याला मरत का मग? अगं तू धंदा करायली का काय करायली? हा वाट्यानं माणूस मरत असतोय. हा मरत मग मला नाही माहित बाई. बाईचं नको ऐकू काही. काय ग बाई? असं पोट्यानं कुठे राहत असतोय कुठं. तुझ्याकडे आहे काय काही? अर्धा लिटर येतो सरपंच. ए हो का? ही तर हिच्यापेक्षा हुशार आहे. नाही जीव जंतू काही राहत नाही पोटात. हा जीव जंतू काही राहत नाहीत म्हणून. अगं घाबरू नको. काय तुझ्या मुलाला खेळायला देते. खेळायला बाई लय चांगलं ना बाई. खेळायला हा देते. दे खेळायला दे. बाई आकुळा ये ग बकुळा ये तुझ्या बाळाच्या हातात तुला. हे आकुळा ये ग बकुळा ये तुझ्या बाळाच्या हातात तुला. बाई आकुळा ये ग बकुळा ये तुझ्या बाळाच्या हातात तुला. हे आकुळा ये ग बकुळा ये तुझ्या बाळाच्या हातात तुला. बाई बाळाचं तोंड उन्हानं झालं का काय ग असं? हो बाई रडायले बाळ. हा काय सांगा बाई बाळ रडतच लय. इळभर उन्हात बसलं सावलीच नव्हती त्याला. त्याच्यामुळे असं झालं. लाल गुट्टूर झालंय गांजरावानी. खरंच ना बाई लय झाले ते. आणि रडू रडू बी तोंड आ केलं बाई त्यानं. बाई काय सांगा लय रडत ते. हा. हा अगं बाई खेळायला दिलं त्याला. हा खेळायला. बाळ शांत झालं. हा. अगं बाई आता ही कंपन्याचं बाळ काम लावते की काम. हा बाई आता उन्हाळा दिवस आहे आपल्याकडे उन्हाळाच लागला. हा ना. हा. काय लावते का बायाला काम? बाळाला काम लावते ना. काय देती? बाई तारा ये ग हिरा ये तुझ्या बदला बाई तारा ये. तारा ये ग हिरा ये तुझ्या बदला मी रागे. बाई तारा ये ग हिरा ये तुझ्या बदला बाई तारा ये. तारा ये ग हिरा ये तुझ्या बदला मी रागे. हा. अगं बाई घेते का नाही उगाच फुकट मला आणलं आणि उगाच आले इथे. अगं बाई तुझ्याकडे आहे का ग काय बाई? तुझ्याकडे आहे आहे ना. आहे का हाय हाय. येणीचा बुवा? तुला आधीच सांगितलं त्या बोळाने मला पुरी पिकेटिंग करून टाकली म्हणली बाई, ना तुला उभा. ही घ्यायली आता काय सांगावं तुला. हिचे दात गेले तर वारस कोण्या गायची बाई तू. गाईची गावाची म्हणणं हे गाईची. गावाची म्हणणं. कस काय गावामध्ये घुसली चाठावाची गावाची. हे म्हातारा असंच आहे बघ आमच्या गावातले बाई ते. हे पुढारी म्हातारं दिसतंय हा. हे खंडोबाला सोडेल खंडोबाला सोडलंय असं होय. हा. आणि म्हणून बोलतोय का असं. असंच आहे बाई. याला कधीपासून होतंय असं. तुझ्याकडे काय काय मटेरियल आहे. बटवी. माझ्याजवळ मटेरियल लय मोठे आहे. तुला नीट करायचंय आणि मारायचं बी. तुला कोणतं मटेरियल लागतंय. त्याला लागत बाबा रत्ना गुटका. बाबा रत्ना. तू एक काम कर. हं. तुझ्याकडे फकल्याचं औषध आहे का. आहे ना. खरं काय. अगं खोकल्याचं औषध चटकेला तो खोकला नीट. जडीबुटी आहे तिच्याकडे. हा. बाई काय ह्या गटुड्यात तेच आहे का सगळं? माझ्या गटुड्या सगळं बघ ना बाई तिच्याकडे किती माल आहे. हा. हे बघ ना गटुड्यात सगळं जडीबुटी. खांद्यावर लेकर पायी लेकर काय माझेच हे सगळं तुझं आहे का चित्र? हा बाई. बाई 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 किती लेकर आहे का बाई तुला? 12
12 क्रिकेटची टीम तयार केली. चांगलाच बाई तो हा कर चांगलंच केलं. ए बाई काय ग? काहून नाव ठेवती का मला गोरगरिबाला? हा? हो. बाई, याला तर लय राग आला. 12 लेकरं म्हणजे तुला लय राग आला. आणि मग नाही का 12 लेकरं आहेत. हो. अगं या- कोणाच्या इथं 10-5 एकर जमीन असती बाई. हा हो. मग? कोणाला 50 एकर कापूस होतो 50 गुंठ. असं कोणाला सोयाबीन होती 30-40 होती. बर. आम्ही होतो आमच्या रानातलं उत्पन्नच काय या. रानातलं उत्पन्न हे असं आहे. गरिबाची संपत्ती संपत्तीच राहते. असं बाई बरं झालं या बाई. बाया पुन्हा काम लावलंय. काय ग या बाया आता कापसा यासाला निघणार आहेत आपल्या वाघीच्या. असं ऐका नाही काय देते? हा, कोणाला पुडी खायची सवय, कोणाला मिसरी लावायची सवय, कोणाला तंबाखू खायची सवय. कोणी सुपारी खात यांच्यासाठी भेट वस्तू आणली मी. सांग 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 तुला बाई तुला सांगू आता हो काय सांगू तुला हे आता महिला बघ जाता जाता कापसाला सकाळी 6 वाजू देत नाही. आणि मी सांगते ऐक बाई हौसी आहे का हौसी आहे तुझ्या मोठा तुमची पूसी. ए, हौसी आहे का हौसी आहे तुझ्या मोठ्या तुमची पूसी. हौसी आहे तुझ्या मोठ्या तुमची पूसी. हौसी आहे का हौसी आहे तुझ्या मुलीला? हे साडी बरी कमरला काढी 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 कोई कोणी आहे तुझ्या बाळाला तुला कोणी ए, कोणी आहे का कोणी आहे तुझ्या बाळाच्या टोपीला कोणी? ये साली कमैरा काली ये साली कमैरा काली ये साली कमैरा काली. ए बाई तुला काळ्या पोथीचं महत्व नाही कळायचं. असं तुला सांगू हा. काळी पोत घेवा राजाला आई पोटी दे बाळाला, तिच्या मागाला जाण्या. आई पोटी दे बाळाला, तिच्या मागाला जाण्या. असं वाटत येडाबा असं वाटत येडाबा वरवरी उडा अग हर बनोरी तुझ्या गळ्यात
बर बर म्हणून म्हणू म्हणू हा? एक गाणं हो द्या. बारक्या आणि मग तुला वाटतं हार बनवून गळ्यात पडावं की काय काय पण बघा हार म्हणजे काय त्या हारामध्ये असतात फुलं. आता काही फुलं देवाच्या गळ्यात असतात. काय नशीब असतं माणसाचं बघा. माणसाचं तसंच आहे. माणसाचं असंच फुलासारखं जीवन आहे. काही फुलं देवाच्या गळ्यात असतात आणि काही फुलं कुठे असतात प्रेतावर असतात. आणि मग ते प्रेतावरचे फुलं देवाच्या गळ्यातल्या फुलाला विचारतात काय नशीबवान आहेत तुम्ही. अरे तुम्ही देवाच्या गळ्यात आहे आणि आम्ही प्रेतावर आहे. फुलं विचारतात तेव्हा देवाच्या गळ्यातली फुलं त्यांना उत्तर देतात अरे देवाच्या गळ्यात जाण्यासाठी काय करावं लागतं माहिती. अगोदर हृदयाला सुई टोचून घ्यावा लागती तेव्हा देवाच्या गळ्यात जातो असं देवाच्या गळ्यातले फुलं उत्तर देतात. म्हणून देवाकडे जायचं असेल तर काय करावं लागतं ह्या गीतातून ऐका. अरे मनवा तू जन्मास येऊन काय केले रे हिला माहीत ना मुखात कधी नाळे रे. मांडवा तू विसरू नको येरमाळाच्या येडूला गरिबाने तो फुगवू नको आपुला छातीला
तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला पडल्यावर होशील तुझीरा दुसऱ्याच्या मुखातून जर घास तुरे ओढशील असा दुसऱ्यासाठी पण तोच त्यात पडशील अरे बायका पोर सगळे सोयरे गण रडतील पापी कृत केल्याने नरकामध्ये दोन्ही भुजावरती दोन चित्रगुप्त पाळार हे मानवाचा जन्म वेड्या पुन्हा नाही येणार यरमाळ्याला यरमाळ्याला जाऊन विद्यासेन दातू तुला भक्तीनं उधारून मिटविल तुझ्या भक्तीला तुझ्या परी भले भले मिळाले यमाला तुझ्या परी भले भले मिळाले यमाला तुझ्या परी भले भले मिळाले यमाला तरुणपणी जीवन हे वासनेत चालवलं अरे दारू गांजा बाईने वरती न संसार अहंकार तोऱ्याने फिरू नको घर घर अरे बापाची कमाई होती जगण्याला आजवर आई बाप मेल्यावर तू काय करणार शाना सोनिया सोंग घेऊ नको वेड्यात हे झोपडीमध्ये स्वप्न गाऊ नको बंगला गाड्यात यरमाळ्याला जाऊन विद्यासेनला तू भक्तीनं उधारून मिटविल तुझ्या भक्तीला तुझ्या परी भले भले मिळाले यमाला तुझ्या परी भले भले मिळाले यमाला चला आईचा जोगवा घेऊ आता दुधाची आठवण
आणि मग असं वाटतं की माणूस विसरून जातो आणि शेवटी असे काही आहेत की त्या आईच्या दुधाला सुद्धा विसरतात. म्हणून पण आईचं दूध हे काय आहे? हे अमृत आहे. आणि पैसे द्यायला जा तिकडं नसल्यावर का बळच काढा तू नाहीत आहेत पैसे घेऊन आल्यात त्या. अरे बाबा आईचा विषय चालला म्हणजे आणि मग ही आई तो मुलगा आपल्या आईला विसरतो. आणि काही काही मुलं आहेत की ते वृद्धाश्रमामध्ये धर्माभाऊ धोंडगे 51 रुपयाचं दान. आणि काही मुलं आहेत आपल्याकडे आपल्या शेतकरी लोक नाही पण नोकरी वर्ग मात्र आहे ज्यांनी आई वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवली तर हाताच्या ठोड्यास प्रमाणे वागून 9 महिने 9 दिवस वज वागून तो मुलगा शेवटी आईच्या स्तनपानाला त्या आईच्या दुधाला सुद्धा बेमान होतो. अरे आईचं दूध हे दूध नाही ते अमृत आहे आणि तो अमृत पिऊन सुद्धा त्या दुधाला बेमान होणारा मुलगा या कलियुगामध्ये आहे. आणि म्हणून असं वाटतं अरे आईचं दूध हे अमृत आहे. म्हणून म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अरे आई जर गेली तर पुन्हा आई मिळणार नाही. एखाद्या बाईला सासरी जर नांदायला गेली ना सून असे आणि जेव्हा तिला दीपावलीची आठवण आली ना तिला वाटतं माझा भाऊ येईल पण आज भाऊ बेईमान झाले. पण भाऊ कुठपर्यंत येतो माहितीये का आपल्या घरी? जोपर्यंत आपली आई जिवंत आहे तोपर्यंत भावाला पाठवत असते जा माझ्या ताईला घेऊन ये. अरे माझी ताई दीपावलीला येईल तुला ओवाळी. आणि जोपर्यंत भाऊ आई असते तोपर्यंत भाऊ आपल्याकडे येत असतो. लक्षात घ्या आई गेली की माया गेली. म्हणून त्या आईच्या मायेला कधी दूर करू नका. म्हणून काय सांगतात बायको मदनाची कोणी जरी असेल तर ती बायको असते. आई ही प्रेम करीत असते आई ही माया करीत असते आणि बायको प्रेम करीत असते. बायकोचं प्रेम असतं आईची माया असते. मुलगा म्हातारा जरी झाला तर आई म्हणते माझं बाळ आहे. पण बायको केव्हा बायकोचं प्रेम कसं असतं माहितीये? जेव्हा नवऱ्याचे खिसे गरम आहे तोपर्यंत बायकोचं प्रेम गरम आहे. एकदा खिसे गार झाले की बायकोचं प्रेम सुद्धा गार होतं. पण आईची माया तशी नाही. मुलगा म्हातारा जरी झाला तरी ते म्हणते माझं बाळ आहे नका कष्ट गाऊ माझ्या बाळाला. ही आईची माया असते. म्हणून काय म्हणतात बायको मिळाली जरी बायको मिळाली जरी कोणी मदाची आठवण ठेवावी आईच्या दुधाची. आठवण ठेवावी आईच्या दुधाची. आठवण ठेवावी आईच्या दुधाची.
पण शेजारची बाई भांडायला येते. काय बाई तुझा मुलगा किती आगाव आहे, माझ्या मुलाला मारलं. भांडण येतं भांडण घरी. पण आई काय असते, आई म्हणते माझा मुलगा आगाव नाही, तुझाच मुलगा आगाव आहे. आणि ती आई असते आई. अरे त्या मुलाने कितीतरी गाऱ्हाणे आणले तरी ते गाऱ्हाणे या हृदयात साठवून ठेवत असते. हे आईचं हृदय म्हणजे कोर्ट आणि या कोर्टामध्ये सगळे गुन्हे माफ होतात. आणि म्हणून म्हणतात स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. अरे जगामध्ये एकच माया आहे, ती म्हणजे आईची माया. या विश्वामध्ये एकच आहे. म्हणून काय म्हणतात, विश्वाचा माया हे माऊलीची माया, बाळाच्या या सुखासाठी जिजली माया. बाळाच्या या सुखासाठी जिजली माया. बाळाच्या या सुखासाठी जिजली माया. विश्वाचा माया हे माऊलीची माया, बाळाच्या या सुखासाठी जिजली माया. आठवण ठेवावी आईच्या दुधाची. आठवण ठेवावी आईच्या दुधाची. आठवण ठेवावी आईच्या दुधाची. आता एक वाजला आहे का नाही, पुढे गेले अण्णा. आता बैरव घेऊन एक जोगवा घेऊ आणि शेवट करू आहे का नाही. काय राहील काय लवारी सुतारी. अगे बाई, अगं तू कोण आहेस? अगं तुला माहित नाही का? तुला वारे. हा मी सुतार पाटली नाही. हा मी सुतार पाटली नाही. अगं काय म्हणतीस पाटली? अगं सगळे शेतकरी माझ्या मालकाच्या जीवावर आहेत. तू या जीवावर नाही. अगोदर माझ्याकडे येते, तुझ्याकडे नाही येत. अगं माझ्या जीवावर मी सगळ्या महिन्यापासून ये. यापासून काय सगळे शेतकरी माझ्या नवऱ्याकडेच येते. अगं पाहायला तू माझ येते अगोदर. असं पाहायचं का तुला? पाय पाय
अरे सुतार पाटील म्हणे गड्यार म्हणतात कारागीर मज पासून याव ग सार रे दाजीजी मज पासून याव ग सार रे मज पासून याव ग सार रे दाजीजी मज पासून याव ग सार रे दाजीजी अरे बळी राजाचं औंध चाललं माझ्या लाकडावर अरे बळी राजाचं औंध चाललं माझ्या लाकडावर उरी मोगाचा आकार ग दाजीजी मोगाचा आकार ग दाजीजी उडलव करी नांगर ग दाजीजी उडलव करी नांगर ग दाजीजी अरे बळी राजानं घर बांधलं माझ्या लाकडावर बळी राजानं घर बांधलं माझ्या लाकडावर सावलीला बसवलं सार ग दाजीजी सावलीला बसवलं सार ग दाजीजी अरे विहिरीवरती मोठ चालती माझ्या लाकडावर अरे विहिरीवरती मोठ चालती माझ्या लाकडावर मोठ्याचा आकार ग दाजीजी मोठ्याचा आकार ग दाजीजी मोठ्याचा आकार ग दाजीजी अरे देवा पुढं उलट पालख्या माझ्या लाकडावर देवा पुढं उलट पालख्या माझ्या लाकडावर मृदुंग डपड उर ग दाजीजी मृदुंग डपड उर ग दाजीजी अरे दर्यामध्ये नाव चालती माझ्या लाकडावर दर्यामध्ये नाव चालती माझ्या लाकडावर बळी मोगाचा आकार ग दाजीजी मोगाचा आकार ग दाजीजी बळी मोगाचा आकार हो दाजीजी मोगाचा आकार ग दाजीजी असं सुतार पाटलीनं सांगितलं की माझ्याच मालकाच्या जीवावर सगळं आहे पण लवारी मिले चॅप्टर होती ती काय म्हणली माहिती का सुतार पाटलेला अगे माझ्या भूषण तुला कोण भूषण आहे का नाही अगं तू लागली का तुझं भूषण सांगायला माझा नवरा काही साधा नाही माझ्या नवऱ्याचं ऐकायचं का तुला अरे लवारणीशी राग आला दिला सुतारणीशी गुंतोर माझ्या लोकांनाच्या मोर ग दाजीजी माझ्या लोकांनाच्या मोर हो दाजीजी अरे बळी राजानं घर बांधलं तुझ्या लाकडावर अरे बळी राजानं घर बांधलं तुझ्या लाकडावर हलकडी कुणाची मोर ग दाजीजी हलकडी कुणाची मोर ग दाजीजी हलकडी कुणाची मोर ग दाजीजी अरे बळी राजाचं औत चालत तुझ्या लाकडावर बळी राजाचं औत चालत तुझ्या लाकडावर बसलेली कुणाची मोर ग दाजीजी बसलेली कुणाची मोर ग दाजीजी अरे विहिरीवरती मोठ चालती तुझ्या लाकडावर विहिरीवरती मोठ चालती तुझ्या लाकडावर कन्याला कुणाची आर ग दाजीजी कन्याला कुणाची आर ग दाजीजी अरे दर्यामध्ये नाव चालती तुझ्या लाकडावर दर्यामध्ये नाव चालती तुझ्या लाकडावर हिऱ्याची गंतू कर ग दाजीजी हिऱ्याची गंतू कर ग दाजीजी
दोघीच शेवटी कोण जर भरलं लवारीन दूध भरले की नाही सुतार पाटलीपेक्षा म्हणून सगळं काही तिच्या हातातच आहे म्हणून असं लवारीन सुतारण्याचं भांडण आहे. आता या ठिकाणी बैरे होईल आणि भगवा होईल आणि आरती करू. हा खूप दिवसांनी गाणं म्हणलं ते
आईचा जोगवा जोगवा मागना आईचा जोगवा मागना आईचा जोगवा जोगवा मागना आना दिली गुना कटली बाबा ओहो मैया आश्रम आता साजनी झाले मी संग कल्पनवऱ्याचा सोडियेला संग नाम क्रोध हे जोडियेले माग गेला मोकळा मार्ग सुरंग आईचा जोगवा 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 मगना
न देखिया जन्म मरणाचा फेरा चुकविला आईचा दोघवा 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 मागण आईचा दोघवा दोघवा मागण आईचा दोघवा दोघवा मागण आई राधा उदे उदे बोल भवानी की जय या लावा जोडी जोडी नाही का? दोन्ही जोडी या दोघांनी या